Muhammad
सद्गुरु वाचोनी सांपड नाही सो सद्गुरु वाचोनी सांपड सोय सद्गुरु वाचोनी सांपड सद्गुरु वाचोनी सांपड सद्गुरु वाचोनी सांपड
महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथमण
बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्षभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्री गुरुचरण ते नमस्कारो ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने परंतु बोलतो वचने अति भाविके याच कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री सद्गुरु सेवा समिती यांच्या योगाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सद्गुरु साईनाथांच्या दरबारामध्ये तुम्हा सज्जनांची सेवा करण्याचा योग आलाय आणि अभंग निवडलेला आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा त्यांच्या जीवनात सद्गुरूची प्राप्ती झाल्यानंतर ते कोणत्या स्टेपला गेले आपण म्हणतो तुका झाला से कळस किंवा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकाळांचा तेथून एवढी मोठी उंची एक सामान्य समाजामध्ये जन्माला आलेले कुणबी समाजात जन्माला आलेले तुकाराम महाराज एवढी उंच दर्जाची पदवी प्राप्त करतात त्याच्या पाठीमागे काय घटना घडली त्या घटनेचं सविस्तर वर्णन करणार आणि तुमच्या आपल्या जीवनाला एक वेगळी चालना देणारी काया पालट करणारं जे साधू संतांना अभिप्रेत आहे त्या पद्धतीने जर आपण गेलो तर 100% या जगामध्ये आपल्याला ताबडतोब याच देही आणि याच डोळा मुक्तीचा सोहळा आपण अनुभवू शकतो ज्याला ईश्वर म्हणतात त्याला ब्रह्म म्हणतात ज्याला चैतन्य
चैतन्य म्हणतात, ज्याला परमात्मा म्हणतात, त्याचा मला साक्षात्कार याच देहामध्ये येऊ शकतो, किंबहुना याच देही घडे देवाचे भजन. देवाने हे शरीर दिलेले आहे ते फक्त ईश्वर प्राप्तीसाठी दिलेले आहे. याच्या व्यतिरिक्त याला दुसरं काहीच काम नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगत भोगती, काही उपस्ताच वरती बैठ होती, अंध पांगुळ मुखी. त्यांच्या ठिकाणी हा विचार नाही, इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. तुम्हाला आपल्याला मनुष्य जन्माला आल्यानंतर ईश्वर ज्याला कशाला म्हणतात ते आपल्याला कळू शकतो. नवे नवे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुम्हीच ईश्वर स्वरूप आहात. दीप घेऊन शोधती अंधकार. एखाद्या गुहेत गेला अंधार शोधण्यासाठी आणि दिवा घेऊन गेला तर आयुष्यात त्याची कधी अंधाराची भेट होणार नाही. तद्वत मनुष्य जन्मच ईश्वर आहे, याच्यापेक्षा जगात दुसरा ईश्वर नाही. हे सगळं जे इथून तिथून चराचर हा परमात्माच आहे, पण हा अविद्यारूपी चिन्ह गुंडाळून बसलाय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि स्वतःच्या स्वस्वरूपाला विसरलेला आहे. त्या स्वस्वरूपाची सुरुवात कशाने होणार आहे? ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसोवेद्या. स्वसोवेद्या म्हणजे काय? जर विनायक नारायण जोशी यांची जर ज्ञानेश्वरी खोलली, त्याच्यावर अर्थ पाहिजे स्वसोवेद्या, त्याच्यावर त्यांनी आकडा लिहिलाय. स्वतःच आणि दुसरं स्वतःच. फक्त त्याच्यामध्ये एका ठिकाणी च आहे आणि एका ठिकाणी स आहे. स्वतःच जाणायची जी आत्मविद्या आहे ती जर आपल्याला मिळेल तर ती कोणाकडून मिळेल? सद्गुरूंकडे मिळेल. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, जय जय स्वसोवेद्या. मी कोण आहे हे ज्याच्याने कळणार आहे तो परमात्माच मी आहे. मी संपखंडी नाही, मी मनुष्य नाही, मी शरीर नाही, मी स्त्री नाही, मी पुरुष नाही. मी यावत जगात आता चालन करता माझ्या हृदयात विद्यमान आहे आणि त्याची अनुभूती येणार आहे. देवा तूच गणेश. कोण? जो स्वतःला जाणतो तो देवा तूच गणेश. दुसऱ्या गणपतीचं वर्णन ते केलेलं नाहीये. देवा तूच गणेश. सगळ्या विद्यांचा जाणतास आणि निवृत्तीनाथांच्या चरणाजवळ गेल्यानंतर मला त्या गोष्टीची अनुभूती. तुकाराम महाराजांच्या पाठीमागे खूप पिढ्यांचा परमार्थ होता. आपणही तसंच चाललेलो आहोत. परंतु एक दिवशी अचानक ते शोधत निघाले, सद्गुरूला शोधायला मजल दर मजल करत पुणे जिल्ह्यामध्ये ओतूर गावे तिथे बाबाजी चैतन्यांची त्यांची भेट झाली. दुर्दैवाने महाराष्ट्र तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर अभंग चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये मोठे दिग्गज महात्मे त्याच्यावर विवेचन करतात, पण तुकाराम महाराजांचं आणि बाबाजी चैतन्यांची काय तिथे संमेलन झालं, त्यांच्या भेटीमध्ये काय घडलं हे मात्र गूढच आहे. आणि आज तागायत गुढ आहे. ते गुढ जर तुकोबारायला कळत नाही तर कुंड्याचं पोरगच म्हणून जावं लागलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात काय पालट झाली? संन्यासाची कार्ती म्हणून समाजाने त्यांना अवेरलेलं आहे. कशा निमित्ताने, कशाच्या योगाने ते माऊली म्हणून घडलेले. ती ब्रह्मविद्या काय? ती ब्रह्मविद्या ज्यावेळेला तुम्हाला आम्हाला भेटेल ना तर आमचं तर जीवनच पालटून जाईल, पण आमच्या संगतीत जो येईल तो बदलला जाईल. चंदनाने संगतीत चंदन पण असतं. हे चंदनाच्या संगतीत गेले, त्यांचं घर्षण झालं तर बोरी बाबळीची झाडं चंदनाच्या भावात गेली. चंदनाने बोरी व्यापलेल्या. आणि सध्याचं जर उदाहरण पाहिलं आपण, कोरोनाच्या संगतीत जर आला तर ते सगळे काय करतोय? त्यांना पॉझिटिव्ह करतोय.
फक्त 2 दिवसांनी आपल्याला कळालं का तो मनुष्य मी ज्याला भेटलो होतो तो पॉझिटिव्ह निघाला, तर आपल्याला लगेच थंडी ताप चालू होतो आहे की नाही, आणि 2 दिवसात तो पॉझिटिव्ह होतो. एक सामान्य रोगाची ही पॉवर आहे. संतांची काय पॉवर आहे? त्यांच्या संगतीत गेल्यानंतर तो तसाच बनतो. गटारीचं पाणी गंगेला जाऊन भेटलं, ते गंगारूप होते. गोरी बाबळी चंदनाच्या संगतीत आल्या, चंदन रूप झाल्या. आणि तुम्ही आपण जर संतांच्या संगतीत गेलो, संत होऊ संत, एकनाथी भागवत सांगतं, संतांच्या संगतीत गेलो, सुरुवातीला त्याला आत्मप्राप्ती होईल. आत्मप्राप्ती हा मुख्य उद्देश आहे वारकरी संप्रदायाचा. हा मुख्य उद्देश आहे का जीवाला आत्मप्राप्ती झाली पाहिजे. आणि पवित्र तुळशीची माळ घातली, ज्याने सद्गुरू केले त्याला आत्मप्राप्ती झाली पाहिजे. त्यालाच म्हणतात जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं पाहिजे. त्याचं नाव काला. निव्वळ जेवणं, मिष्टान्नाचं भोजन करणं याला संत काला म्हणत नाही. तुमच्या आपल्या डोक्यात दुसरं घुसवलं गेलेलं आहे कोणीतरी, त्याला काला म्हणत नाही. जीवाचं शिवाचं ऐक्य होणं हा संप्रदायाचा मुख्य पाया आहे, आणि तो क्षणामध्ये घडतो. संतांना अवघड नाही कोणती गोष्ट, पण संत भेटणे जगामध्ये सगळ्यात अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत समजत नाही. बहु अवघड म्हणजे किती अवघड, त्याचं वर्णनच करू शकत नाही. सगळ्यात जर अवघड असेल तर संत भेटी. देव भेटू शकतो एखाद्या वेळेला, पण तो कळू शकत नाही. आणि देव भेटलेला आहे ऑलरेडी आपल्याला, प्रत्येकाला देव भेटलेला आहे. फक्त कळून घेण्यासाठी संतांकडे जायचे. आमचे गुरुवर्य सांगतात, नामदेव महाराजांना देव भेटला नव्हता, मिळाला नव्हता की कळाला नव्हता. नामदेव महाराजांना देव मिळाला नव्हता की कळाला नव्हता. कळाला नव्हता, मिळाला होता. तसं तुम्हाला आपल्याला मिळाला नाही का कळाला नाही? आपल्याला मिळालेला आहे, 100% मिळालेलं आहे, पण कळून देण्याचं सामर्थ्य संतांचं आहे. आणि ते संत भेटणे जगात खूप अवघड. नाथबाबांचा एक अभंग आहे, सुखे चंद्रामृत सेवले मजल करत करत ओतूरला गेले. समाधीतून उत्खलन पावले बाबाजी चैतन्य. काय तळमळ असेल ती? मला गुरु भेटावेत, माझ्या जीवाचा उद्धार व्हावा, ही सामान्य तळमळ आहे. जीवना वेगळे मासोळे
पाण्यातच, पण आपल्याला असं वाटलं त्याला बेडवर झोपवायचं म्हणून जर पाण्यातून काढलं काय होईल? तो पाण्याशिवाय राहू शकत नाही. तो जसा पाण्यामध्ये जाण्यासाठी जसा तडफडतो तद्वत तो उभा राहायची स्थिती होती. ती जर आमची झाली ना आम्हाला तर झटकणी भेटेल. पण मी म्हणाल आपल्यात जरी नाही झाली आपल्यात कोणाची, पण आपल्या गावात एखादा असला पाहिजे, एखादा आपला नातेवाईक तसा पाहिजे. बस त्याच्यामध्ये जर ती उर्मी उठली असेल ना तो तुम्हाला सारखं येऊन म्हणणार चल ना माझ्या बाबाकडे, चल ना माझ्या बाबा. तो तुमची तिकीट काढून देईल. तुमच्या गळ्यात माळ नसेल तो म्हणे माळ नाही तर त्याच्या पदरची माळ देईल. ही स्थिती आहे ना. ही म्हणतात की तुकारामांचं लेकुराचे हित त्याचं दुसरं चरण आहे. आईशी कळवळ्याची जात. संतांमध्ये ती आहे ते विशेष नाहीये. त्यांच्या दासांमध्ये ती स्थिती, दासांमध्ये त्यांच्यामध्ये ती स्थिती. अशी एखाद्या गावात एखाद्याला झाली किंवा आपल्या नातेवाईकात एखादा जर झाला तर तो एकटा तसा राहणार नाही. तो जर संतांचा शरण गेला तर त्याला आत्मसाक्षात्कार होतो. तो परमात्मा स्वरूप होतो. जो परमात्मा स्वरूप होतो तो एकटा राहत नाही. तो त्याची आई, वडील, भाऊ, नातेवाईक सगळ्यांना करून टाकतो. मातृ, पितृ, भात्र, सगोत्रापार चतुर्भुज होऊन ठेले. हे वाक्य हरिपाठ करणाऱ्या माणसाला पटेलच असं मला वाटत नाही. घरातले सगळे नातेवाईक चतुर्भुज विष्णू असा विश्वास नाही. आणि ज्यांना सांगायचंय त्यांचाच मुळात विश्वास नाही. आमचे गुरुजी म्हणतात गुरुजीच गैरहजर आहे, विद्यार्थ्याची कधीच हजेरी लागू शकत नाही. एक रात्रीचा झोपला आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्या दृष्टीत फरक पडला. तो डॉक्टरांकडे गेला. म्हणला मला डॉक्टर रात्रीपर्यंत माझी दृष्टी शाबूत होती, पण आता मला काय झालं सकाळी उठल्यापासून एकाचे 2 दिसायला लागले. म्हणून तो डॉक्टर डोळसांकडे गेला. तर डॉक्टर डोळस त्याला म्हणतात तुम्ही तिघ जण कशाला आलेत? रोग झालेला आहे, गुरुजीला रोग झालेला आहे. सांगणाऱ्याला नीट माहित नाही, अनुभवाचं काहीच खबर नाही. तुका म्हणे चाकून सांगे आणि आम्ही वाचून सांगे. एक परोक्ष ज्ञान आहे आणि एक अपरोक्ष ज्ञान आहे. देवाच्या चर्चा करणं वेगळं आणि देव अनुभवणं वेगळं आहे. संप्रदाय अनुभवाला किंमत देतो. अनुभव चहाच्या गाडीवर आणि तो जर बनवत असला ना आपण घाईत असतो द्या पटकन तो थांबा जरा हटवतो अहो द्या लवकर नाही हटवतो ना असं हातावर घेतो आणि चाटून पाहतो. त्याशिवाय तो चहा सुद्धा देत नाही. ही त्या अनुभवाची शिदोरी प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराज वाटतात त्यावेळेला ते म्हणतात बहु अवघडे माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो, पण माझ्यावर ईश्वराने कृपा केली, आपल्यावर कृपा झाली की नाही हे ज्याचं त्याला माहिती. किती अवघड आहे. नाथबाबांचा आधार घेऊन तुकाराम महाराज म्हणतात त्यावेळेला नाथबाबा त्याचं सांगतात की सुखे चंद्रामृत सेवनी. रात्रीच्या वेळेला चंद्राच्या शीतल किरणातून अमृताचा वर्षाव होत असतो आणि तो वनस्पतीमध्ये जात असतो. त्या वनस्पती त्याला अंगीकृत करतात आणि आपण
आपण सेवन केल्यानंतर ते आपल्याला मिळतं. डायरेक्ट असं आपण जिभेने चाटू शकत नाही. सुखे चंद्रामृत सेववी कदाचित जसं तुम्ही करू शकता, जिभेने चाटू शकता, तसं होऊ शकत. अजून आस्ताला जाताना सूर्य पकडू शकता, दुपारचं तर कामच नाही, पण आस्ताला सुद्धा जाताना कोणी पकडू शकत नाही, पण कदाचित पकडू शकता. बाई हे हेळा सागर तरवे, सागर या बाहूच्या जोरावर तरू शकतो का? नाही तरू शकत. खाडी तरू शकल कदाचित, तुमच्या गावचं धरण, नदी, हे की नाही, पण सागर नाही. या सगळ्या अशक्य कोटीतल्या गोष्टी शक्य होतील, पण साधू भेटू शकत नाही. तुमची आपली जी आहे ना सुरुवात, साधू शोधायचा आपल्याला. आणि संत जे आहेत ना ते पायरीला 15 दमडीला 16 नाहीत. संत मिळायला विरळायचा कोणी का एखादा. 7वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पहा, हजारातून एक, हजारातून एक असे बॉर्डरवर माणसं पाठवतात. मिलिटरी मध्ये चेकिंग, हजारातून एक, हजारातून एक अशी निवड आहे तिथे. हजारातून एक असे लाख लोक तिथे युद्धभूमीवर आहेत, पण त्या लाखातून सुद्धा विजयश्रीच्या पाठी एकच वैसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे आस्थेच्या महापुरी. आस्था म्हणजे ब्रह्म. काय छान त्यांची नाव आहे, डोकी आहे त्यांची. मी म्हणत परमार्थिक माणसांची डोकी गहाण आहेत. आमचे गुरुवारी सांगतात, पायी तीर्थ यात्रा घडो आणि डोकं खुशाल गहाण पडो, अशी भूमिका आहे. आस्था, आस्था म्हणजे ब्रह्म काय, ब्रह्म काय ही ज्याला जाणीव झालेली ते आस्थेच्या महापुरी. रितात कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिली तरी रिपायला एखादा असा भेटू शकतो. आमच्या गावामध्ये एक भोर बाबा होते, मामासाहेब दांडेकरांनी त्यांची कीर्तनाची परीक्षा घेतली होती आणि ते कीर्तनकार झाले. मोनानंद स्वामी वगैरे त्यांच्या सोबती राहायचे. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं होतं, हजार तो बाजार. तुम्ही जर शोधायला गेले ना संत, ते म्हणजे हजार तो सगळा बाजार आहे. सगळा बाजार करा नाही का नाही. सध्या कोरोनाने चांगली थप्पड मारलेली. तुम्ही सकाळी कीर्तन पाहता की नाही कीर्तन, त्याच्यात बाबा लोक म्हणतात आमच्यावर सगळ्यांवर आपत्ती आली होती, आमची उपासमार होणार होती. पोटासाठी संत, पोटासाठी असणारच. मी तरी पण सांगतो, नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका तिथे घोटी गावात श्रीपाद बाबा चव्हाण होऊन गेले. ते म्हणजे सगळे पोटावरी पोटावरी, आणि ते त्यांनी दाखवून दिलं. स्वतः म्हणतात आमची पोट भरली नाही, आमच्यावर उपासमारी आली. हा पैसे कमवण्याचा धंदा बिलकुल नाही. मामासाहेब दांडेकरांकडे जाऊन येतो आपण परत. जोग महाराजांना एकाने विचारलं होतं, तुकाराम महाराजांचा गाथा आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री तुम्ही वाचू शकता. बाबा मी फक्त कीर्तनच करतो, मी काम धंदा करत नाही, तर मग मी काय करायचं? ते म्हणजे भंगाचा धंदा कर, पण हा धंदा करू नको. आपल्याला याच्यात पुढे जास्त जायचं नाही. परत पाठीमागे येतो, हजार तो बाजार. संतांच्या बद्दल मी बोलतो, संत भेटणे जगात सगळ्यात अवघड. हजारात सगळा बाजार आहे, हजार तो बाजार. लाखों में देख, कोटी में एक, होएगा तो होएगा, नहीं तो वो भी नहीं. संत ही पदवी ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, आणि जो आपल्याला झालेला आत्मज्ञान इतराला तसंच्या तसं संक्रमित करू शकतो, त्याला संत ही पदवी. इथं माणसं झाली संत म्हणे पडा आमच्या पायात होईल तुमचं कल्याण. नाही, संतांची संगत अशी आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात किंवा अमृत अनुभव सांगतो, त्यांच्या दृष्टी शेपात जर तुम्ही आले ना, तुमचा कार्यभाग उरकला. का आपल्या गावाला कीर्तनकार बाबांना न्यायचे? आपल्या गावातले सगळे लोक माळे घालणार आहेत का? नाही घालणार. घातली तरी त्यांना यांना गुरु करतात, आमचे पहिलेच गुरु आहे. गुरुंचा तर सगळा बाजार आहे. ते पहा अमृतात्मक अनुभवामध्ये जोग महाराज काय सांगतात. अरे मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत ऐकते. हा मंत्र म्हणतो, मंत्र म्हणतो, मंत्र म्हण. मंत्र नाही सांगत संत, नाम सांगतात. नाम बाबाजी आपुले सांगितलेले नाम, म्हणजे मी बाबाजी असं नाही सांगितलं, संत परंपरेनं आलेलं नाम सांगितलं आणि त्याच्या योगाने त्यांचं कल्याण झालेले. पण ते नाम गूढ
गूढ आहे, गम्य आहे, सांगू शकत नाही. आणि जर एखाद्याने विचारलं बाबाजी चैतन्य तर मी काय सांगू? मंत्र दिला राम कृष्ण हरे, मंत्र दिला राम. कोणी विचारलं तर सांगायचं रामकृष्ण हरी दिला. परंतु मला जे दिलेलं आहे ते गूढ आहे, गम्य आहे आणि ते मला बाबाजींनी मला दिलेलं आहे. आणि त्याच्या एवढे मला कळालं मी कोण आहे. मी आकाशा एवढा आहे कशामुळे कळलं? ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड, गगनाहून वाढ नाम आहे. ते नाम जे आहे ते आकाशापेक्षा मोठं आहे देवाचं नाम. आणि आता आपण जी जपतोय ती आकाराला आलेल्या देवांची नावं जपतोय. मग त्यात राम असू द्या, कृष्ण असू द्या, अजून भगवान शंकर असू द्या. पण जो जन्माला येत नाही आणि जो कधी मृत्यू पावत नाही, अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, असा जो भगवंत आहे त्याचं नाम जे ना ते गूढ आहे, गम्य आहे. ते गगना एवढं मोठे आहे. ते नाम जर सद्गुरु कृपेने आपल्याला मिळालं तर आपण सुद्धा आकाशा एवढे आहोत याची आपल्याला जाणीव होईल. आता या घडीला आपण आकाशा एवढे आहोत. आपल्या नाकातलं आकाश, प्रकाश आणि वायू आपल्या पुरतं आहे का जगभर आहे? आता हे पेटी मास्तर जे श्वास घेतात त्यांच्या नाकातला श्वास आणि माझ्या नाकातला श्वास मृदुंगाचार्यांचा असे ते सांधे मारले त्या भिंती टाकले त्या त्यांनी तिकडून घ्यायचा, मी इकडून घ्यायचा. सगळ्यांचा श्वास कसा आहे? एक आहे का दोन आहे? एक आहे ना. याला म्हणतात अद्वैत कुसरी विरळात जाणे. श्वास एक आहे आपला तर आपण किती आहोत? आपण अनेक आहोत. ज्या दिवशी ही जाणीव होईल ना तर कुत्र्याच्या पाठीमागे तुम्ही बी तुपाची वाटी घेऊन लागाल. भूताने हात पकडला तरी तुम्ही म्हणाल तू ईश्वर आहेस. झाडा झुडपांना म्हणाल वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे पक्षीले सुस्वरे आळविती. ही अनुभूती त्यावेळेला येणार आपल्याला. सर्व चराचरामध्ये जगत परमात्मा भरून पुरून उरलेला आहे याची अनुभूती. चांगले महाराजांना काय सांगितलं? तुमच्या आमच्या अंगावर प्रत्येकाच्या आता कपडा आहे का कापूस आहे? प्रत्येकाच्या अंगावर कपडा आहे का कापूस आहे? कापूस आहे. पण म्हणायला तयार आहेत आपण? नाही म्हणायला तयार. तसं कापसाच्या पोटी काय होत्या कापडाच्या गाठी, तो वेडिकियाच्या दृष्टी कापड झालेला आहे. तसं हे जगत हे म्हणायला जग आहे, नाही तर प्रत्यक्ष परमात्माच आहे तो. आणि ही अनुभूती आल्यानंतर त्याचं जीवन कृतार्थ होतं. त्यावेळेलाच तो म्हणू शकतो कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. कीर्तन ऐकून कधीच म्हणू शकत नाही कृतकृत्य झालो. कीर्तन ऐकून तर नाही पण करू नाही म्हणू शकत नाही ना. पायात असल्यापासून ऐकत असेल आणि लहानपणापासून जरी कीर्तन करत असेल तरी कृतकृत्यतेचा भाव येणार नाही. ज्या दिवशी मी परमात्मा स्वरूप आहे, मला माझ्या स्वरूपाची ओळख होईल, त्या दिवशी तो म्हणेल माझ्या जन्माला आलो त्याचं सफल झालं, माझं भाग्य उजळलं, मला कसली चिंता राहिली नाही, अवघी चिंता वारली. गेल्यात का चिंता आपली? सांगितली चिंता न करावी, त्यांना सांगितलं ना आपल्याला सांगितलं चिंता करावी. मग आशय सांगणारे तसे नकोय, नाम सांगणारे पाहिजेत. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 2 मंत्र तंत्र उपदेशिती. घरोघरी गुरु आहेत आहे ते, पण शिष्याला सद्वस्तू मिळविते तया ते श्रीकृष्ण सद्गुरु मानी. श्रीकृष्ण कोणाला सद्गुरु म्हणतात आणि आम्ही कोणाला सद्गुरु समजतो? जे आत्म्याची प्रत्यक्ष भेट घालून देतील त्यांना संत सद्गुरु म्हणतात. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात मंत्र तंत्र यंत्र सांगतील लक्ष, पण प्रत्यक्ष राम कोणी न करी. प्रत्यक्ष राम दावीन धरीन त्याचे पाय, अनेकांची काय चाड मज. ज्यावेळेला विसोबा खेचराकडून त्यांना नाम भेटलं त्यावेळेला तिथून पुढे त्यांचे हे उद्गार आहे. त्याच्या अगोदर ते ऐकत नव्हते आणि नामदेव महाराज ऐकत नव्हते तर तुम्ही आपण एवढे सहजी ऐकणार नाही. काणी कोणीतरी व्हॉट्सअपला टाकलं होतं भगवंताला तो शोधतो ज्याला भगवंत शोधत असतो. साधंच वाक्य, भगवंताला तो शोधतो ज्याला. आता आपण इथे आलोय ना, आपण आपल्या मर्जीने आलेलो नाहीये, आपल्याला यांनी घेऊन आलेले. हे घेऊन आले ते म्हणजे अरे किती दिवस हे चालायचं, याच्यावर चिरा टाक. हे मनुष्य शरीर मिळाले ना, येण्याची शरीर आहे, शरीरा येणे सरे किंबहुना हेर झाड चिरा पडे. जन्म मरणावर दगड टाकायचा आहे, त्याच्यासाठी मनुष्य जन्म आहे, त्याच्यासाठी तुळशीची माळ आहे, त्याच्यासाठी पंढरपूरची वारी आहे आणि त्याच्यासाठी सद्गुरू आहे. सद्गुरू पाया पडल्यावर पैसे देण्यासाठी नाहीये, सद्गुरूंना कपडे लत्ता देण्यासाठी नाही, ते भिकारी नाहीये.
ते श्रीमंत आहेत, त्यांच्या जवळ बसल्यानंतर आपल्याला ही पदवी प्राप्त होती. राजयाची कांता काय भिका मागे, इतरांचा लेखा कोण करी? अहो ते बाबा लय हुशार आहे, ते एका वेळेवर 6 महिने बोलतात. अनेक डोळे माझ्या मना बका पंडित शाना. पंडितांचं तर कामच नाही जा, त्यांनी विद्वत्ता मिळवावी जगामध्ये. मी कोणतरी हुशार आहे असं दाखवलं. साधू तसा नाही म्हणत. रामेश्वर भट्टाने तुकोबाराच्या अंगावर गरम पाणी टाकलेले, तुकाराम महाराजांच्या अंगाचा दाह होतोय. पण याला चुकून याने चूक केली म्हणून अंगडशाह फकीराच्या विहिरीमध्ये आंघोळ केली, यांच्या अंगाचा दाह. तिथे माऊलींच्या तिथे अनुष्ठान केलं. माऊलींनी सांगितलं तुकाराम महाराज म्हणजे मी आहे. ज्यावेळेला ते तुकाराम महाराजांच्या पाया पडायला गेले त्यावेळेला रामेश्वर भट्टाला तुकाराम महाराज म्हणले का या पडा पडा, आता जिरली नाही का तुमची म्हणजे असं म्हटले. नाही, पाया पडून नाही दिलं काका. पृथ्वीवरचे भूदेव आहात ब्राह्मण म्हणजे, चुकू नये कधी ब्राह्मणांना काही नाव ठेवू नका. त्यांनी काही करू द्या, नाही बोलायचं आपल्याला. देवाने त्यांना तो अधिकार दिलेला. एकनाथी भागवत पहा. परीक्षित राजा फिरायला गेला होता शिकार करायला, आणि तिथे एका साधूंकडे पाणी मागितलं. साधू ध्यानाला बसलेले होते. ही स्थिती पाहिजे आमच्याकडे. असा साधू भेटला पाहिजे. बहु भेटला यांना, उत्तर पण नाही दिलं साधूंनी, उत्तर पण नाही. आणि यांनी साधूची खोड काढलेली. तरी साधू आहे ना करुणेचा सागर आहे. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो, त्याचं नाव साधू आहे. तुकाराम महाराजांचा गाथा बुडून दिला रामेश्वर भट्टाने, पण त्यांना दीक्षा देऊन आपल्यासारखं केलं, त्याचं नाव साधू. कोणाचं समजलं नाही? परीक्षित राजा भागवतामध्ये गेले, साधूकडे गेल्यानंतर साधूला पाणी नाही म्हणले, नाही दिले म्हणजे ढोंग करतात साधू. साधू ध्यानाला बसलेले. बसतो का आम्ही ध्यानाला बसतो? सांगितले का बाबाने आपल्याला नामचिंतन कर, ध्यानाला बस? आहेत का साधू ध्यानाला बसणारे सांगणारे? कीर्तन चालू होत आणि ध्यानाचा अभंग झाल्याशिवाय कीर्तन सुरू नाही. आणि भजन करायचं असेल तर राहो आता ध्यान, हेची ध्यान. कोणतं ध्यान? मला बाबाजी चैतन्यांनी सांगितले ते राहो आता हेची ध्यान. पण काय सांगितले? तिथं ध्यान झाल्याशिवाय ते ध्यानस्थ होते. आणि जेव्हा तुम्ही आपण त्या साधूंनी दिलेल्या नामाची ध्यानाशी एकजूट होणार, त्याला आपण माणूस नाही होणार. तू का म्हणे आळी जीवे नुरे जीवे, शिवपणा बाद होऊन जाईल आपला. आपण म्हणू हे जो सूर्य उगवतो तो माझ्या सत्तेने उगवतो. चंद्रामध्ये शीतलता ती माझ्यामुळे म्हणजे माझ्या हृदयातल्या ती मुख्य अहंता आपली जागी झाली पाहिजे. अहम ब्रह्मास्मी ती मुख्य जाणीव ती करून देतो. ती ध्यानात असल्यामुळं ब्रह्मानंदी लागली टाळी त्याच्या देहात कोण संभाळ. त्यांच्या अंगावर मेलेला साप टाकला गळ्यामध्ये, निघून गेला. मुलांनी शाप दिला, 7 दिवसात हा मरून जाईल. त्यांनी साप दिला. वडील जागे झाले म्हणजे वेडायस का? तो लय चांगला माणूस आहे, चुकून काहीतरी घडलं असेल, शाप नको देऊ, त्याला जाऊन सांग 7 दिवसात जाशील तू. गेले तिथं आणि ब्राह्मणाचा शाप की नाथ बाबा म्हणतात की हा त्यांना मिळालेला अनुग्रह आशीर्वाद आहे. ब्रह्मज्ञानाचा अधिकार दिला परीक्षितला का सर्पदंशाने मरेल हा शाप दिलाय, आशीर्वाद दिलाय त्यांना. आणि त्यांना ज्ञान देऊन कृतार्थ करून टाकलेले. अशा प्रकारचे ते ब्राह्मण आहेत, त्यांना कधीच काही डावलायचं नाही. त्या रामेश्वर भट्टाला पायाच पडून दिलं नाही, उलट त्यांच्या पाया पडतात. हे साधूचं लक्षण आहे. साधू स्वतःला साधू समजतच नाही, तो कधी साधू झाला त्यालाच कळत नाही. तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही सांगा बाबा, आपल्याला अजून असं वाटतंय की नाही आपण लहानच आहे म्हणून? असं वाटतंय का मोठे म्हणून? आपल्या आबासाहेब देशमुख पुढे बसले होते का 75 वर्षाची. म्हणलं आबा तुमचं लग्न झालंय, तुम्हाला वाटतंय का? मला नाही वाटत. ते म्हणले मला अजून वाटत नाही. अजून असं वाटत नाही आपल्याला आपण एवढे मोठे झालो म्हणून.
संसार करणाऱ्या माणसाला तो लहान मुलासारखंच वाटतोय. अजून सुद्धा आपण आपलं बालपण विसरलं नाही, तसेच वाटतं. आपल्याला वाटत नाही आपण एवढे मोठे झालेत म्हणून. तसं साधूला साधू झालेलं माहित नसतं, लोक म्हणतात त्यांना साधू. आणि त्या बाबाजी चैतन्यांकडून तुकाराम महाराजांना जेव्हा का नामाचा उपदेश झाला, किती किती आर्तता होती माहिती का त्यांच्याकडे. ऐसे कैशियाने भेटती साधू, कैशियाने भेटती. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी 18 अध्याय खोलायचा, त्याच्यात सांगितलेलं आहे रोज तुळशीला पाणी टाका, साधू भेटेल. कसं तुळशीला पाणी टाका? पण त्या रोज तुळशीला पाणी टाका, नित्याचे व्यवहार करा, पण त्या तुळशीकडून सावलीची अपेक्षा करू नका, फळाची अपेक्षा करू नका, आणि अजून फुलाची अपेक्षा करू नका, पण तो हिरवागार वृक्ष टवटवीत ठेवा. तसं संसारामध्ये नित्याची सर्व कर्मे करा, पण निष्काम भावनेने करा. मग साधू घर चालत येईल आपल्या घरी. बडा आणि अनुग्रह घे, ही निष्काम पुण्याची रास आपली तयार होईल. पुण्य फळले बहुधा भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय सन पुण्य पडले बहुत दिवसा. झाड लावलंय, आजोबांनी झाड लावलं, फळ आली नातवाला खायला, त्याला फळ यावं लागतं. तसं पुण्य पेरत पेरत गेले आणि त्या पुण्याला काय झालं, फळ भेटलं पाहिजे. पुण्य फळले बऱ्याच दिवसांनी मी पुण्य करत करत गेलो, त्या पुण्यरूपी वृक्षाला फळ आलं. बहु सुकृताचे फळ मी लागेल आणि क्षेम मी पांडुरंगी. सर्व सुकृत म्हणजे सगळ्या पुण्याने जमा करून मी देवाला मिठी घातल्याशिवाय येणार नाही. तसं इकडे पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्याचा उदय झाला. भाग्याचा पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा. प्रश्न चिन्ह आहे. प्रश्नपत्रिका सोडवायची, पण आपण प्रश्नपत्रिका सोडवत नाही, उत्तरपत्रिका लिहितच नाही. उत्तरपत्रिकेत सुद्धा प्रश्नच लिहून ठेवतो. परत झालो सन्मुख तो कैसा. बाबाजी चैतन्यांना तर पुढे पाहिलं नव्हतं, आळंदी पंढरपुरामध्ये त्यांचा बॅनर लावला नव्हता, पुढे त्यांचं कीर्तन ऐकलं नव्हतं, त्यांनी काय मला कोणाच्या माध्यमातून त्यांचं कार्ड भेटलं नव्हतं, कधीच त्यांचं कीर्तन नाही ऐकलं. मी कसा सन्मुख झालो? पुण्य होतं माझं, पुण्य ते जमा करायचं आपल्याला. आणि सकाम पुण्य नाही जमा करायचं, निष्काम पुण्य जमा करायचं. निष्काम पुण्याने साधू भेटतो आणि सकाम पुण्याने या लोकातल्या सुविधा किंवा स्वर्ग लोक भेटू शकतो. पण निष्काम कर्म झाल्यामुळं मला कसं काय मी सन्मुख झालो संत चरण पावलो. आणि त्याच्यामुळं आज फिटले माझे पुढे, मला संत चरण माझ्या कपाळाला लागलो. ब्राह्मण लोक लावतात असं राखेचा 4 पट्टा. तो 4 पट्टा काय? स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. याच्या पलीकडे मी गेलो, आता दिसतंय हे माझं भूत आहे, मी ओरिजिनल नाही. जसा मेलेला माणूस परत जर कधी दिसला 8 दिवसांनी तर लोक काय म्हणणार, भूत झाले. तसं संतांची भेट झाल्यानंतर आपण शिल्लकच राहत नाही. ब्रह्मीभूत काया होतसे
पण त्याचं फक्त प्रतिमात्मक भूत असणार आहे. त्या 4 देहाच्या पलीकडे गेलेला असं एखाद्या वेळेला असं एखादं कीर्तन आपण ऐकतो. आत्ता बसलो ना आत्ता उठलो, कीर्तन कधी झालं समजलंच नाही. त्या दिवशी आपल्याला त्याचा एक पॉइंटने अनुभव आलेला असतो. कशाचा? ब्रह्मीभूतचा. आणि आपण जर सारखं घड्याळाकडे बघत असलो तर समजायचं महाराज बी तसे ना आपण बी तशीच, कारण सारख्याला वारकेच भेटत असतात. आपण आपलं समजून घ्यायचं असं मी कसं काय बाबाजी चैतन्यांना शरण गेलो मला कळत नाही, पण शरण गेल्यानंतर माझं कल्याण झालं. ज्या वेळेला तुकाराम महाराजांची बाबाजी चैतन्यांची भेट झाली, लोक म्हणतात स्वप्नात भेट झाली तुकोबारायांची. नाही, प्रत्यक्ष भेट झालेली. किती अंधार, किती अज्ञान. ज्ञानेश्वरांच्या वेळेला 750 वर्षाच्या पुढे त्यावेळेला अंधार होता. सगळ्या जगामध्ये अज्ञान होता. अज्ञान लोपले होते ज्ञान जगी, ही तने नती कोणी. आजही लोपलेले ज्ञान जे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय, हे मराठी यशना करी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. ब्रह्मविद्या म्हणजे काय? ब्रह्मविद्या म्हणजे रामकृष्ण हरी. ब्रह्मविद्या म्हणजे ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो भगवते वासुदेव किंवा ओम नमः शिवाय का विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मविद्याच आहे. ती विद्या तुम्हाला ब्रह्मस्वरूप करून टाकते. जगत ब्रह्मस्वरूप आहे अशी अनुभूती आणून देते, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. त्याची तर एकाला खबर नाही ना, एकाला खबर नाही. परोक्ष ज्ञान सांगणारे, अपरोक्ष ज्ञानाची खबर नाही. 2-3 उदाहरणं सांगून मी पुढे जातो. नामदेव महाराज कच्चं मडकं ठरलं होतं. किम निवार्थ कच्चं मडकं होतं. ताटात देव जेवतो, कीर्तनात नसतो तरी कच्चं मडकं आहे. असा कोणता महाराज आहे सध्या ताटात देव जेवतो कीर्तनात नसतोय म्हणून? जो 1400 वर्ष मरत नव्हता आणि आजूबाजूच्या लोकांना मरून नव्हता देत. आता तर सगळे कपारीला जाऊन बसलेले. त्यांना त्यांचीच भीती, ते कुठं बाहेर येतात. हा स्वतः मरत नव्हता, दुसऱ्याला मरून नव्हता देत. त्याला साधू म्हणतात. साधूचं काम आजही जगात चालू आहे. त्याला हीच परिस्थिती पाहिजे. स्मशानात जाऊन बसले भगवान शंकर. काय करतात ते नाम जप आपल्याला मिळाला पाहिजे. पार्वतीने सहजासहजी नाही मिळवला तो नाम जप. मागे लागली, लहानपणापासून छोटी होती तेव्हा तिने ठरवलं होतं मी एका मोठ्या माणसाशी लग्न करीन. आणि म्हटली मला भगवान शंकराशी लग्न करायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून शंकरापर्यंत गेली आणि शंकर भगवंताशी लग्न केलं. थाटात संसार चालू आहे. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय 1750 क्रमांकाच्या ओळमध्ये पाहायचं मी सांगतो. आणि अजून नवनाथ ग्रंथामध्ये सुरुवातीलाच आणि लग्न झालं, थाटात संसार चाललाय. भगवान शंकर स्मशानात बसलेले ध्यानस्थ. नारद मुनीला काय अडचण आली, मृत्यू लोकात समाधीचा त्यांचा भंग करायचे, काहीतरी प्रश्न उत्तर करायचे, काहीतरी त्याच्यावर उत्तर घेऊन निघून जायचे, पुन्हा ध्यानाला बसायचे. ब्रह्मदेवाला काय अडचण आली, ब्रह्मदेव यायचे, गाराणे सांगायचे, त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचे, निघून जायचे, पुन्हा ध्यानाला बसायचे. इंद्रदेवाला काय अडचण होऊ द्या, येऊ द्या. या बाईचा अजून भरोसा झाला, नक्की माझा नवरा सगळ्यात मोठा आहे, देव के देव महादेव. पण तिने प्रश्न विचारला, तुम्ही का ध्यानाला बसता? हो, तुम्ही कोणाचं चिंतन करता मला सांगा. विचारा बरं, कोण सांगतोय का? एक सांगणार नाही, त्याला माहीतच नाही, तो सांगणार नाही, उलट उत्तर देईल हे त्यांचं दुसरं काही नसतं. काय त्याने कोणाचं ऐकू नको, आपलं ऐक घे. संत वाङ्मय लिहिले ते. आणि हे कशातले? आणि एक ज्याला माहीत आहे तो एक सांगत नाही, कारण संतांचा संप्रदाय विचारल्याशिवाय त्याला मार्ग सांगायचा नाही. कोणता मार्ग? मोक्षाचा. कारण आधीच जन उद्धट्यात करू नये, गुह्य प्रगट ओढेल भक्तीची वाट आणि संत जन कोपतील. संतांना तेव्हाच राग येतो जेव्हा भक्तीत घोटाळा करतात. हे मूर्ख लोक, लाचार लोक, आप डुबे तो डुबे, सात यजमान को लेके डुबे, त्यांच्याविषयी त्यांना राग येतो. तुमच्या आपल्याबद्दल कधीच संतांना राग येत नाही. तो गुरुजी खरा आहे. मूर्ख विद्यार्थ्याला सज्ञान करू शकतो, तो गुरुजी खरा आहे. स्वामी विवेकानंद गेले अमेरिकेमध्ये आणि तिथे सांगायला लागले आमची भारतातली विद्या अशी आहे तशी आहे. ते म्हणजे तुमची विद्या इकडे घेऊन आले, तुमची लोक काय फक्त कर्मकांडामध्ये गुंतलेले, येऊ करा तेव करा, ते काय तुमच्यासारखं बोलत. म्हटले मला प्राप्त काळी ऋषी मुनींबद्दल आदर आहे, पण त्यांनी चुकीच्या वापरलेल्या पद्धतीबद्दल दोष काढल्याशिवाय मला राहवत नाही. त्यांनी लोकांना येऊ करा तेव करा सांगितलं, पण जे ते स्वतः करतात, ज्याने आत्म्याची भेट होईल ते यांनी सांगितलं नाही. का नाही सांगितलं? ते धूर्त होते मोठी, कारण त्यांना माहिती होतं की जर विद्या आपल्याला भेटली ना तर तुम्ही आपण बाबा होणार, साधू होणार, मग असं राहिलेलं पूर्ण करून जातो. ज्याला साधूंची भेट होईल त्यांची भेट झाली का पहिले आत्मसाक्षात्कार होतो त्या जीवात. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर
त्याचं आत्मज्ञान दृढ झालं पाहिजे. आत्मसाक्षात्कार होतो नामचिंतनाने, अष्टसात्विक भाव होतात आणि आत्मज्ञान दृढ होतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान मग दृढ होतं आणि आत्मज्ञान दृढ झाला का तो साधू बनतो. ज्याची पदवी त्याला इतरांना साजे, संतांना उमजे आत्मसुख. घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी. याच्यापेक्षा चावट्या करू नका. पण सांगून सुद्धा ऐकत नाही त्याला बत्तर लेवलचा माणूस समजला. समाज समजता नाही, वो अनाडी आहे. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. हे इतकं वैतागून वाक्य आलेले आहे त्यांच्या, आणि ते पण तळमळीचं वाक्य आहे. आमचे गुरुवारी सांगतात, एखादा मुलगा जर उन्हात खेळत असत, आई म्हणती बाळा सावलीत खेळ. पण ते ऐकत नाही. तेव्हा म्हणती इकडं उन्हात काय मरतो, सावलीत येऊन मर. म्हणजे मर आहे नाहीये. त्यावेळेला ते सांगता त्यांना स्वामी विवेकानंद म्हणतात, त्या लोकांनी ही ब्रह्मविद्या का सांगितली नाही या लोकांना? कारण ज्याला ज्ञान भेटतं तो ज्ञानीच होऊन जातो. गुरु तेथे ज्ञानाला आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. तो आहे ना दुसरा गुरु होतो. आणि त्यावेळेला पहिल्या गुरुला वाटतं आपल्याला मिळालेले विशेष अधिकार गमवू, याच्याच कडून सगळे लोक माळ घातले, याच्यात माळ घालतील, आम्हाला कोण विचारणार पुत्रा. त्यामुळे याला सांगायचं नाही. असे थोर्थ लेवलचे लोक होते, म्हणून त्यांनी याला सांगितलं नाही. आणि उलट त्यांच्याकडे नाही घेतली ती जबाबदारी, उलट या लोकांच्या माथ्यावर मारली. हे अनपढ अनाडी, यांना किती सांगितलं तरी ऐकत नाही, म्हणून आम्ही सांगितलं नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, शाळेमध्ये इन्स्पेक्शनला जेव्हा साहेब येतात त्यावेळेला ते प्रश्न विचारतात विद्यार्थ्याला, आणि विद्यार्थ्याला जर त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर जाब कोणाला विचारतात? शिक्षकाला. आणि शिक्षक म्हटला हे अनाडी आहेत, यांना काय कळत नाही, तुला कशाला इथं ठेवलंय कशाला? तुला गावातला हरदान पाटील तुला राम गुरुजी काय एवढं बोलतो? आमची मुलं शहाणी होईल म्हणून शासनाने एवढ्या तुम्हाला सुविधा दिल्या. कशासाठी? आमची अडाणी मुलं सुशिक्षित झाली पाहिजे, ज्ञानी झाली पाहिजे, त्याच्यासाठी तशी घेतल्या माणसाची जबाबदारी होती. पण त्यांनी ते सांगितलं नाही. दोन प्रकारचे लोक आहेत, एक एकाला माहित नाही तो, आणि दुसरा ज्याला असं वाटते. पण संत हृदय असं ते म्हणतात वाटायचं जे भेटेल त्याला. नामदेव महाराज कच्चं मडकं ठरलं होतं. त्याच्यानंतर परत राहिले संत, तो गुरु होतो. भागवत सांगतात आत्मसाक्षात्कार झाल्यावर गुरु होतो, आणि गुरु नंतर तो प्रत्यक्ष गुरु साक्षात तो ब्रह्म होऊन जातो. तो जीव सामान्य जीव. तर अशाचा वरद हस्त पडला काव्यामध्ये सांगतात, ही आसो मिठी जयावरी जळके, ही माथा पद्म मारुती, तो जीवची परे तुका महेशाचा. असे गुरु पाहिजे आपल्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर बाबाजींचा आहे ना तुकाराम महाराजांच्या डोक्यावर हात, तसे आपल्याला भेटले पाहिजे. तो त्या लेवलचा होतो. नामदेव महाराज तसे कच्चं मडकं होतं. संतांची भाषा कळत नव्हती, आणि ज्या दिवशी कळाली त्या दिवशी म्हणतात ज्ञानाच्या प्रकाशाचे गाणे गात होते, पण आम्हा मंगळवाणी वाटत होते. नामदेव महाराज म्हणतात ही संत मंडळी आत्मज्ञानाच्या चर्चा करत होती, पण आम्हाला हे ओंगळवाणी वाटत होतं. नंबर 1 ॲब्सेंट. पण बाबाजी विसोबा चाटी ज्यांचं नाव 1 नंबरचा बेकार माणूस, चांगला माणूस नव्हता, पण त्या वाईट माणसाला चांगलं करतात, त्यांचं नाव साधू आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे, तुका म्हणे खळ समय करू निर्मळ. त्या विसोबा चाटी माऊलीला खापर मिळून देत नव्हते, पण त्यांची योग्यता एवढी वाढवली का नामदेव महाराजांचे गुरु होण्याची पात्रता केली. त्यांचं नाव संत आहे, त्यांचं नाव साधू आहे. वटार्थी आहे, त्यांचं नाव नाही साधू. त्यांची भेट व्हायला सुद्धा भाग्य लागतं आपलं. नंबर 1 त्यांना जेव्हा बाबा विसोबा चाटींकडून विसोबा खेचरांकडून जेव्हा ते नाम भेटलं, तेव्हा चराचरामध्ये परमात्मा आहे. बारशीचे गावी उपदेश झाला, देवाविन नाही ओस्त, तो देव नामया हृदयी लाविला, आणि खेचराने केला हा उपकार. नंबर 1. नंबर 2चं उदाहरण चांगदेव महाराज कोरेच्या कोरे होते. किती गुरु केले होते त्यांनी 1400 वर्षात. कोणताही ऐकला हा गुरु खूप मोठा हुशार आहे, हा ज्ञानी, त्यांच्याकडे जायचे, सगळी विद्या आत्मसात करायचे. एक पाठी होती, गुरुजींनी शिकवलं का गुरुजी पुढचा अभ्यास.
नंतर सगळं आपल्या संपला गुरुजींना आला गुरुजी याच्या पुढं काय, याच्या पुढे तू मी नाही चांगदेव महाराजांना असे 1400 वर्षात गुरु केले होते. पण गोरे कच्चे होते एकदम. पण मुक्ताबाईंची भेट झाली, ज्या बाईने चांगदेवाचा उद्धार केला त्या बाई नाहीये. नाथ महाराज म्हणतात ती आत्मी नाहीये, तो आत्माच आहे, तो पुरुषच आहे. म्हणायला तुम्हाला आपल्याला ही कपडे दिले स्त्री आणि पुरुषाचे. आपण वास्तव हे नाहीच आहे, हे सोंग आहे आपलं. आणि वास्तव जे आपण आहे ते आपल्याला साधू दर्शन करून. आणि नंबर 3 उदाहरण सांगतो. भागवत खोला म्हणजे तुमच्या आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वरी वाचा, कीर्तन कमी ऐका, पण एकनाथी भागवत आणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सार्थ वाचा. गोव्या नका वाचू, गोव्या पारायण करणार वाचून नीट गोव्या कळणार आपल्याला नाही कळणार. आणि ग्रंथ वाचून त्याच्यातला अर्थ जर कळला तरच जीवनाचं सार्थक होईल. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती आणि अर्थाविन पोथी. पैसे मिळाले तर पोथी वाचणार काय, त्याच्यातला अर्थ जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पोथी वाचण्याचं पुण्य नाही होणार. एकनाथी भागवत घरी गेल्यावर पाहायचं 145 पहिल्या अध्यायातला 145 ते 155 पर्यंत ज्यांनी 18 पर्व भारत लिहिलेलं आहे, वेदाचे 4 भाग केले, शास्त्राचा उलगडा केला, ते व्यास महर्षी खिन्न परिस्थितीत भटकत होते. मला समाधान नाही आणि त्यांना गुरुत्वपद मिळालेलं होतं. जर 1000 साधू एकत्र आले तर त्याचं अध्यक्षपद, त्या साधूच्या संमेलनाचं अध्यक्षपद व्यासांना देण्यात यायचं. कारण तशी कुशाग्र वृत्तीची होती. रावणाला एकदा अहंकार झाला तर त्याचा अहंकार जिरवण्यासाठी त्याला फक्त ओम या नामाचा उपदेश केला होता. त्यामुळे त्यांच्यामध्ये ती घमेंड निर्माण झाली होती. मी साधू झालो, मला ज्ञान झालं, पण एक दिवशी आपल्याला कळतं मन जाणे पापा माय जाणे मुलाच्या बापा. आपल्याला कळतं आपण किती शहाणे आहोत हे आपल्याला कळतं. समाजाने इथून महाराजांनी खूप छान कीर्तन केलं, त्यांना उदंड आयुष्य भेटावं, पुढे आम्हाला आशीष भेटावं. एवढ्यांनी सर्टिफिकेट नाही आहे तुमचं. मला सर्टिफिकेट कोण देणार आहे? तुमचे गुरु सर्टिफिकेट देऊ शकतात, बाकीच्यांचं सर्टिफिकेट वजा आहे. त्यांना असा अहंकार झाला, ते म्हणतात मी ज्ञानांध होतो, मला स्वतःला समजत नव्हतं आणि खिन्न परिस्थितीत सरस्वती नदीच्या किनारी भटकत होते. मला कधी आत्मज्ञान भेटेल, मला कधी आत्मज्ञान भेटेल. आणि तिथे नारद महर्षी आले आणि नारद महर्षी आले, त्यांनी त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. तो आकाशाला न कळता, सूर्याला न दिसता आणि कानाला न वागता असा गूढ ज्ञानाचा उपदेश केला. त्या ज्ञानाबद्दल हा महाराष्ट्र पूर्ण अंधारात आहे. आणि ज्यांच्या पाठीमागे आम्ही बोलतो तेच गैरहजर असल्यामुळं आमच्यापर्यंत विद्या येतो. आणि ज्या दिवशी ते त्यांना ज्ञान कळालं, पुन्हा एकदा सांगतो, आकाशाला न कळता, सूर्याला न दिसता आणि कानाला न वागता. एखाद्या ताईने खीर दिली वाटीमध्ये, तर खीर जरी संपली तर त्या वाटीला खीर मागलेली असते. तसं न कळता तो उपदेश केला. हे शब्दविन संवादीचे, इंद्रिय नेनता भोगीचे आणि बोला आधी झोंबीचे प्रमयाशी. हे शब्दांनी नाही. काही साधू मौनी साधू बोलत सुद्धा नाही. हे बोलणं आहे ना, तोपर्यंत साधू अजून कच्चा आहे समजायचं. न बोलता होणार त्यांच्याकडून. एक दिवशी बोलायचे बंद होतील, त्या दिवशी त्यांच्या ह्याच्यातून त्या लहरी बाहेर पडतील. 7वीतली ताई जर शाळेत गेली, 7वीतली मुलगी मोगऱ्याचा गजरा घालून, तर त्या गजऱ्याचा सुगंध तिने घातलाय, तो गजरा तो तिच्यासाठी घातलाय का जगासाठी घातलाय? कोणासाठी घातलाय? तिच्यासाठी. पण शाळेत गेली तर अख्खा वर्ग टवटवी आणि गुरुजी जरी बायकोशी घरून भांडून आले असेल तरी ते सुद्धा फ्रेश होणार वर्गात एंट्री मारल्याबरोबर. कशाची पावर आहे? त्या गजऱ्याच्या सुगंधाची. तो गजरा तिने तिच्यासाठी घातलाय का जगासाठी? तिच्यासाठीच घातलाय, पण त्याचा जगाला उपयोग होतो. तसं साधूंनी घेतलेलं ज्ञान ते त्यांच्या पुरतं नाही राहत, त्यांच्या शरीरातून अशा लहरी बाहेर पडत असतात. लहरी आपण फोटो पाहिले देवाचे, त्यांच्या डोक्याच्या तिथून असे सूर्यकिरणासारखे फोटो असतात. त्या लहरी बाहेर पडत असतात. त्या रोमातून त्यांच्या त्या लहरी बाहेर पडत असतात. त्यांच्या अंगावरचा वारा जर तुमच्या अंगावर लागला, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ते जर तुमच्या गावाला आलेला असे चालत गेले तर आणि माझी रेती सिद्धी प्रगट होईल. तुमचं गाव सुजलाम सुफलाम होईल. आळंदी कुरमुरे विकायचे, ज्ञानेश्वरी विकायची, माळा विकायच्या, यांनी नाही घालायच्या, तरी सुद्धा पोटाचं काम सुद्धा त्यांनी करून टाकलं. अशी विद्यार्थी त्यांच्यामध्ये निर्माण झाल्यानंतर त्यांच्या दृष्टिक्षेपात येणार का? त्यांची दृष्टी आता जर आपण म्हणलं ती बिल्डिंग, तर त्या बिल्डिंगच्या इथं आपण इथेच उभे, पण आपली दृष्टी तिथे गेली
तिथं सगळं पाहिलं आणि परत रिटर्न येऊन सांगते हो छान आहे हा बिल्डिंग, ही छान आहे बिल्डिंग. किती वेळा सांगितलं, तुमची दृष्टी एवढी सूक्ष्म आहे, अंतरंग भेदून बाहेर जाऊ शकते तिकडे. अशी साधूची दृष्टी. ते ज्ञान दिल्यानंतर त्यांच्यामध्ये तीव्र दिसली आहे. आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला पाहायचंच असेल तर चतुर्श्लोकी चारी भागवत हा ग्रंथ पहा. 1035 ओळींचाचे. काय उपदेश दिलं नारद मुनींना? हा जो विना आहे ना, हा नारद मुनींना जो विना आहे ना त्यांच्या गळ्यात, तो त्यांच्या गुरुनी त्यांना गिफ्ट दिलेला आहे, सप्रेम भेट. आता आपल्याला गुरुजींना भेट द्यायला लागते का गुरुजी आपल्याला भेट देतात? म्हणजे भेट वस्तू आपल्याला गुरुजीला द्यावं लागते का गुरुजी आपल्याला भेट वस्तू देतात? आपल्याला द्यावं लागते. हे उठ फाटे, हे मृत्यू लोकीच्या उठराते. एक जरी अर्जुनातून जन्मला असेल तरी झडझडून पाहिला नाही, भक्तीच्या वाटेला लागलास तोपर्यंत थांबू नको. जेणे तू पावसी अव्यंग, कोणताही न्यूनपणा नाही, असं निज धाम पाहिजे. त्या भक्तीला वाटेला लागायचं. आम्हाला हीच भक्तीची वाट माहिती होतं नव्हतं, त्याचं सगळ्याचं वाटोळं केलं. भाग्याचा होतो म्हणून वाचलो. बऱ्याच जणांचे केसांनी गळे कापले. आता कानाला खडं लावतो, असं काही करणार नाही. देवा पाठीवर मार, पोटावर काय मारू नको. आणि असं हिंमत बहादर हयातीत करून खाईल याला पंगी भक्ती म्हणतात. आणि अंतरंगी साधन करावे परमार्था, त्यागावी सर्वता बहिरंग. हा पोशाख म्हणजे साधू नाही, पोलीसवाले त्यांच्या त्या वर्दीची पावर आहे. पण कुठं पावर आहे? लग्नाला जायचं असलं साधूचा ते जातील का पोलीसचे कपडे घालून लग्नाला, बड्डेला? नाटकीपणाला ऊत आलाय, ऊत. सोंगे छंदे काही देव थोडे आईचे सांगतात ते ज्ञान पैगावर जरी म्हणी अति हनावी, तुला हवंय का तरी संता या भजारे सर्वश्रेष्ठ. ते ज्ञानाचा पुरठा आहे, त्यांचं घर आहे ना ज्ञानाने भरलेलं आहे. त्याचा सेवा हाच दारवंटा, त्यांच्या दरवाज्यात एंट्री मारली तर सेवेनी, मग ते आपल्याला ते ज्ञान देतील आणि कृतार्थ करतील. त्या ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे. 2 टॉपिक सांगून तुम्ही अभंगाच्या पहिल्या चरणात जाऊया. कशाला ज्ञान म्हणतात? जाणावा परमात्मा निर्गुण, तयाशीच म्हणावे ज्ञान, तया वेगळे अज्ञान सर्व. जो निर्गुण निराकार व्याप्त परमात्मा आहे तो माझ्या हृदयात आहे आणि त्याने मला सगुण रूपाने जगत सगळं निर्माण केलेलं. त्याला जाणलं बस बेडा पार झाला. अजून एक प्रमाण आहे त्याच्यामध्ये, दुसरे प्रमाण आहे की जो जाणेल भगवंत तयारा बोली जे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी. ज्ञान ज्याला म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपण असे आपण, या नाव बोलीचे ज्ञान. गुरुकडे गेल्यानंतर काही गावांमध्ये तुमच्या कोणाच्या तरी पाण्यात असेल की काही गावांमध्ये मूर्ती पुढे असतात आणि मूर्तीच्या पाठीमागे आरसा असतो, मोठा आरसा. आणि आपण जेव्हा पाया पडायला जातो देवाच्या, त्या मूर्तीच्या पाया पडतो डोळे बंद करून, आणि डोळे उघडून पाहतो तर आरशात कोण दिसतोय? आपण दिसतो. आपण तो होती दर्पणी ब्रह्मरवीची छाया. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण, या नाव बोलीचे ज्ञान. संत आत्मज्ञान देत असतात. अजून एक सांगतात, दासबोधामध्ये सांगतात की अनेक तीर्थाला गेला, नाना शास्त्र पडे लोकम, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानीने पार्थ सर्व कर्म निरर्थकम. तुमच्या काय बी असेल परमार्थातले उपक्रम ते सर्व शून्य किमतीचे जर आत्मज्ञान नसेल तर. आणि आत्मज्ञान साधू आपल्याला प्राप्त करून देतो. आणि मग ब्रह्मदेवाने नारद मुनीला अनुग्रह दिला ना, आणि नारद मुनीमध्ये ते ठसलं, इतकं ठसलं ना, त्याच्यामुळं त्यांना प्रसन्न झाले गुरुजी. आणि ब्रह्मदेवाने स्वतःचा ब्रह्मविना आहे ना नारद मुनीला गिफ्ट दिलेला, हा भेट दिलेला आहे. ते गुरुजी असतात संत देण्यासाठी येतात, फक्त देण्यासाठी. आणि घेण्यासाठी येतात ना ते लाचार लोक असतात, ज्याचं स्वतःच पोट भरले नाही तो दुसऱ्याचं काय भरेल. तुकाराम महाराज म्हणतात, सगळे आपणच रिता
रडे कुडिलांच्या हिता. आणि मगाच्या एका प्रमाणाचं विश्लेषण राहिलं होतं ते सांगतो. राजयाची कांता ती काय भीक मागते का? अरे सामान्य भटकी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दाशी आहे आणि तिच्यावर जर राजाची मर्जी बसली तिच्याशी विवाह केला तर तिला राणीचा दर्जा भेटला, सगळे अधिकार तिला प्राप्त होतात. तसा संतांनी जर आपला अंगीकार केला अंगीकार तुका म्हणे तर आपल्यामध्ये ती योग्यता येऊ शकते. तुकाराम महाराजाला ओतूरला गेले, माहित नव्हतं आता पता काही नाही मला हे गुरु भेटणारे. शोधत होते आणि त्या समाधीतून बाबाजी चैतन्य उत्खलन पावले. त्याच्यातून बाहेर आले बाबाजी चैतन्य आणि त्यांना प्रत्यक्ष असा आमना सामना बसून अनुग्रह दिलेला. आपण ऐकतो बाबाजींनी स्वप्नात अनुग्रह दिला. हो, आजपर्यंत ज्यांना अनुग्रह भेटला त्यांना स्वप्नातच भेटलेला आहे. इथून पुढे ज्यांना बी अनुग्रह भेटणार त्यांना स्वप्नात, आणि आता या घडीला ज्यांना अनुग्रह भेटणार आहे त्यांना सुद्धा स्वप्नात भेटणार आहे. ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय श्लोक क्रमांक 17. अविद्येचे अनिदा विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रमोदता अनादीपणे. हे आता आपण झोपेत येत का जागे होता? आता आपण झोपेत आहोत का जागे आहोत? आता आपण झोपेत आहोत. मी देव आहे ना ही झोपलेली भूमिका आहे. आणि संपत हांडे कीर्तन करतो. सद्गुरु सेवा समितीने कीर्तन ठेवले. एवढे टाळकरी आणि एवढे ऐकणारे श्रवण करणारे सगळे बसले. हे स्वप्न आहे असं सांगतो धर्मग्रंथ. अशा स्वप्नात होते तुकाराम महाराज मी देऊच आहे, मी मोरे कुटुंबात जन्माला आलेलो आहे. पण बाबाजींनी सांगितलं हे स्वप्न सोडून दे. हे स्वप्नाचा विसर पडायला पाहिजे आपल्याला. पडीला विसर स्वप्नामध्ये. कधी तूप भेटल्यानंतर पाव किलो तूप गुरुजी तूप घेतात शिष्याकडून पाव किलो. आणि ते पण कोणाचं घेतात माहिती का? ते हरिराम हरे कृष्ण वाले नाही तर मग योगी बाबा ते रामदेव बाबा त्यांचे शुद्ध तूप लय महाग आहे. अशा बाटल्या घेऊन फिरत होते गुरु. याच्याकडून पाव किलो त्याच्याकडून पाव किलो है ना. भोजना मागणी तूप पावशर. हॅलो, आज मी तुमच्या घरी येतोय. हा मग काय करू बाबा जेवायला? हा करा डाळ भात चपाती आणि भाजी करा आणि गावठी तुपातला शिरा करा. बापाची पेंड आहे का आपल्या? हा, अरे स्वकष्टार्जित जी कमाईवर परमार्थ करावा माणसाने. स्वतःच खाऊन परमार्थ करावा. त्या परमार्थात वजन आहे. कांडे होतं पोरी बघायला गेलो तर मुलाचं लग्न करायचं मुलगी पाहायला गेलो, जेवण येऊ काय तिकडनं आणि जेवण आलं तर निर्णय परफेक्ट होईल काय? तिथं होऊ शकत नाही निर्णय. तिथं ती कशी असली तर कबूल करावा लागेल. भोजना मागती तूप पाव शरण पडीला विसर स्वप्ना माझी. मला जे स्वप्न होतं ते निघून गेलं. मन बुद्धी चित्त अहंकार असे अंतकरणाचे 4 कप्पे. त्याच्यातला एक हिस्सा तू दे. मन दे, बुद्धी दे, चित्त दे. अहंकार चालेल, चल आम्ही लय अहंकारी चालेल. आम्हाला अहंकारी चालेल, खाणारा चालेल, पिणारा चालेल, कसाही चालेल. खटनट यावे शुद्ध. हे सामर्थ्य आहे त्यांच्यामध्ये. हे सामर्थ्य साधू संतांमध्ये. आणि मग ते बाबाजीचे प्रगट झाले आणि त्यांना ते दिव्य ज्ञानाचा उपदेश केला. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते तुझ्या. जसे पार्वती शंकराच्या पाहिल्यानंतर ध्यानाला बसायचे. तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? तुम्ही कोणत्या देवाचं भजन करता? मी नाही सांगणार. ओ सांगा ना, ओ सांगा ना, ओ सांगा ना. आणि मग आपण कीर्तनात ऐकले बाबांच्या मुखातून बालहट्ट, राजहट्ट आणि एवढं बाबांकडून ऐकले ना आपले. आमच्याकडे बाबा येतात. सप्त्याला आल्यावर बाबा आमच्याकडे येतातच. दरवर्षी सप्त्याला आल्यावर बाबा आमच्याकडे येतात. कशाला? जेवायलाच येतात ना. आत्मज्ञानी करतात का? त्यांच्यासारखं करतात का आपल्याला? फुकट येते. ओ नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. ज्याला तळमळ लागलेली आहे आपल्यासारखा सामान्य दारुडे असू द्या गावामध्ये मला ते फुकट दारू चालू आहे. तो माळ काढायला माळ काढायला होतो. चल रे घे. त्याला असं वाटतं आपल्या पार्टीचा व्हावा. एक नश्वर वस्तूला वाटतं माझ्यासारखा माझा मित्र झाला पाहिजे. त्याला नको तर मग मुलाला काय बाबाला काय वाटतं आपण का वाट कष्ट करू पोराला एअर कंडिशन मध्ये बसणारा साहेब करू. हे गुरुला वाटत असतो आपल्यापेक्षा आपला शिष्य मोठा व्हावा असं वाटत असतो. बाबाचं कीर्तन असं जर पट्ट शिष्य आला असेल तर बाबा त्याला म्हणणार मी बसतो मला जुलाब होतात तू कीर्तन कर. बाबाला काहीच नसतो. जो स्वतः मागे राहून दुसऱ्याला मोठं करतो त्याचं नाव गुरु आहे. काही झालं का तुझं बसवलं मागं मी येतो त्याला नाही म्हणत.
आणि कोणीही कीर्तन केलं तर एकच सत्ता, जी आत्मसत्ता आहे तीच कीर्तन करत असते. माणूस दिसायला अनेक आहे पण सत्ता एक आहे. कोण बोलवी ते हरिवी. त्या सत्तेचा उपदेश बाबाजी चैतन्याने तुकोबारायला दिला. जसा आला होता तसा बोध दिला, त्याच्यात काही घेणं नाही केलं. आज आमच्या गावाकडे 200 किलोमीटरवर जर दूध निघालं ना मुंबईला निघालं तर सकाळी रात्रीचा प्रवास 200 किलोमीटरचा करून सकाळी दूध येताना प्युअर दूध येत नाही, अर्ध पाणी येतं. तुमच्या गावात प्युअर दूध भेटेल का? बिगर पाण्याचं दूध भेटेल तुमच्या गावामध्ये आपल्या? नाही भेटणार ना. बरं आपल्या सख्या चुलत भावाकडं त्याच्याकडे पण नाही भेटणार. का नाही भेटणार? ज्या वेळेला माझी गाय दूध देत होती त्याची नव्हती देत तेव्हा मी तेच धंदे केलेले. आणि असली आपली कर्म असल्यामुळे साधूची भेट होत नाही. आपण जर नेक झालं ना, साधू नाक घासून आपल्या घरी येईल आणि आपल्याला म्हणेल ती ब्रह्मविद्या घे बाळा घे, चल मला चतुर भाकर दे पण तू ती ब्रह्मविद्या घे. असे बाबाजी चैतन्यांनी तुकोबारायला दिलं. एकदाच भेट झाली, तुमचं काम झालेलं आहे. आणि मग ओतूरवरून भंडारा डोंगर इकडे जा तिकडे जा, जगामध्ये सगळ्यांमध्ये क्रांती केली त्यांनी. जर तीच बाबाजी चैतन्यांची भेट होत नाही, तुकोबाराय कळस्थानी जाऊ शकत नाही. मगाची एक ओळ तिच्या खालची ओळ राहिली, अविद्येच्या अनिदा. आता आपण झोपेत आहोत, अज्ञानरूपी रात्रीत आहोत आपण. अविद्येच्या अनिदा विश्व स्वप्नाचा गंगा भोगीत होता प्रबुद्ध आनंद जो. तो महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे हावे. माथा हात ठेविला नव्हे थापटिला जैसा. थापटून संत जागी काढतात. हे देवाचं द्वार आहे. इथं उभं राहायला संत शिकवतात. इथून वृत्ती उचलते आपली आणि वळचलीचं पाणी इथं आड्यावर जातं आणि इथे गेला चारी मुक्ती दाशी होतात. हा स्वानुभव आहे. कैक लोकांचा असा आत्ताच्या घडीला अनुभव आहे. पण कच्चे लोक त्यांची जर भेट झाली तर अशी आपली घटना घडू शकत नाही. आणि मग बाबाजी चैतन्याने तुकोबारायला अनुग्रह दिल्यानंतर तुकाराम महाराज जगाला सांगायला लागले, तुम्ही तुमच्या मनाने परमार्थ करू नका. सद्गुरु शिवाय परमार्थ होऊ शकत नाही. नाम सद्गुरु शिवाय मिळू शकत नाही. एक अभंग सांगून पहिल्या चरणाकडे जातो. नामदेव महाराजांचा अभंग. सद्गुरु वाचुने नाम नाही हाता, साधन साधिता कोटी गुणे. सद्गुरु जोपर्यंत करत नाही तोपर्यंत नाम कशाला म्हणते हे कळू शकत नाही. नाम 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 नुसते वल्गणात चालतील पण नाम कशाला म्हणतात हे सद्गुरु शिवाय कळू शकत नाही. सद्गुरु वाचोनी नाम नाही हाता, साधन साधिता कोटी गुणे. एखादं म्हणे नाही नाम नसलं तरी परमार्थ करता येतो. नाही, जैसा कांते बिन करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा. पत्नीच नाही केली म्हणतो माझा संसार चालू आहे, होऊ शकत नाही. किंवा एखादा मनुष्य म्हणत एखादी पत्नी म्हणत मी नवरा नाही केला तर माझा संसार होईल. जेव्हा सद्गुरु नाही केला प्रतार, साधन विचार व्यर्थ गेला. नामदेव म्हणे सद्गुरु पासूनी, नाम घ्या जाणूनी. नाना काही बाकीचं नका बाबाला विचारत बसू. बाबा नाम कशाला म्हणतात ते आम्हाला सांगा. आणि ते नाम 17व्या अध्यायातल्या 23 नंबरच्या श्लोक मध्ये ज्ञानेश्वरी मध्ये आहे. आणि ते घेतल्याशिवाय तुमच्या जीवनाचा बेडा पार होऊ शकत नाही. सद्गुरु वाचुनी नाम नाही आता किंवा सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेच निष्कंक. म्हणे की सापडली सोय नामी सांगे तसे बी आपले 13 मिनिट राहिलेले सगळ्यांचे. नामा म्हणे मी की सापडेली सोय नवी सगळे पाय खेचराचे. सद्गुरु वाचुनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेच निष्कंक अनुकोनी. ज्ञानेश्वर अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरु वाचो सद्गुरु वाचो Thank you.
सोय आपल्या जीवनाची जन्म मरणाच्या राहाटीतून सोडवणारी ही सोय ही सद्गुरू शिवाय होऊ शकत नाही. जन्म मरणाच्या राहाटीतून आपल्याला ते सोडू शकतात. सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सगळी कामं बाजूला टाकून पहिले सद्गुरूचा शोध घेतला पाहिजे. कोरोनाने तर हे सांगितले, बाकीची कामं बाजूला ठेवा, खा आणि पहिले जगा आणि जगण्याचं उद्दिष्ट काय ते शोधा. पुन्हा मनुष्य जन्म मिळूच शकत नाही ना, मिळूच शकत नाही. आणि आज ती नेचर आहे. कलियुग खूप भाग्यवान आहे. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 5 पहा. ते म्हणतात कृतयुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग त्याच्यापेक्षा कलियुग भारी आहे ते म्हणतात. कलियुगातली, द्वापारयुगातली, त्रेतायुगातली आणि कृतयुगातली माणसं म्हणतात आम्हाला कलियुगात पाठवा ना, कलियुगात पाठवा ना. तुम्हाला सोपं आहे, फक्त नाम घ्यायचे, काय जे उद्योग असतील आपले ते करत बसायचे. कसायचं काम असलं तरी करायचं, सोडायचं नाही. सजन कसा आहे विकू लागे, सकाळी 9 ते संध्याकाळी 9 त्यांचं दुकान चालू. पाव किलो पाहिजे, अर्धा किलो पाहिजे, 1 किलो पाहिजे. आणि संध्याकाळी शटर बंद केलं आणि कीर्तनाला गेले का पवित्र तुळशीची माळ घाला, मांसाहार करू नका. सकाळी करीत होते ते माझ्या शरीराचं कर्म आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, सगळं करायचं. अर्जुन तेच म्हणत होता, मी मुर्दे पाडणार नाही. देव म्हटले पाड, मी आहे जबाबदार, कारण मुर्दे पडतच नाही. फळ्यावर काढलेले वाघसी हत्ती खरे नाही. एकादशीच्या दिवशी शोकेत मध्ये ठेवलेलं कलिंगड अननस केळी खरे, बस तसे तुम्ही आपण खरे नाही. हे नाटक आहे आपलं, वरकंती आहे, अंतरंगातलं वेगळं आहे आपलं. आपला नाश होत नाही. आपण अशी किती वेळा कपडे आणले तर सोडलेले. आपण न मरणारे आहोत, आपण अचल अमर आत्मा आहोत. आपण मृत्यू पावणारे नाही आहेत, हे कळून घ्यायला फक्त एवढीच योनी आहे. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. का सगळी कामं ते ताबडतोब तुम्हाला त्यांच्यासारखं करतील. आता हे माईकचे स्टँड आहेत, यांना जर परीस आणला लावला प्रत्येकाला तर हे इथं राहतील काय? परत इथं राहतील? याची जागा बदलणार. तशी तुम्हाला आपल्याला जर साधूची संगत घडली, याच्यात अशी याला जर एकाला परीस लावला सोनं गेला असे 100,000 करून आणू शकतो तो. तसं एकामध्ये ती उर्मी उठली, त्याचं जीवनच बदलून जाऊ शकतो. तो कल्पतरू होऊ शकतो, जे पाहिजे ते समाजाला देऊ शकतो. जसे संत झालेले तसे आपणासारखे करती तात्काळ, त्यांना वेळ काळ लागत नाही. आपण लावला परीस आणि 1 तास लागेल, 1 दिवस लागेल, असं लागेल का? ताबडतोब होतं. त्याप्रमाणे संतांच्या संगतीत गेल्यावर संत होतात. आमचे गुरुवारी म्हणायचे की आमच्याकडं डबे बनवण्याचा कारखाना नाही, इंजिन बनवण्याचा कारखाना आहे. एक इंजिन 12 डबे, 16 डब्याची, 20 डब्याची गाडी घेऊन पडू शकतो. कोण? इंजिन. डबे बनवत नाहीत संत, इंजिन बनवतात. आपल्या सारखेच प्रति बनवतात, आपल्यासारखा दुसरा बनवतात ते, आणि त्याला त्याच्यात आनंद वाटतो. जर कुस्ती शिकवणारे पैलवान असतील, कुस्ती शिकवणारे काय म्हणतात त्याला? गुरुजीला त्याच्यात पैलवानाला वस्तात. आणि तो वस्तात जर दुसऱ्याला शिकवत असेल कुस्ती, आणि आता आज परीक्षा घ्यायची आणि तुझी सगळी कुस्तीची तुला समजते का नाही, तर मग ज्याला दोन वस्तादाची त्या शिष्याची कुस्ती होईल, त्या वस्तात त्याच्या उरावर बसल का शिष्य त्याच्या उरावर बसल्यावर आनंद होईल वस्तादला. वस्तादला खाली घातला पाहिजे आणि तो वर बसला का मग वस्तादला आनंद होईल. इथं तसेच वस्ताद पाहिजे, त्याला आपल्यासारखा दुसरा बनवल्यानंतर आनंद होतो. आपण सारखे घरी पितात. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी मध्ये ओळी आहे की जर अमृत मिळालं मेलेल्या माणसाला तर तो ताबडतोब जिवंत होऊ शकतो. आणि लोखंडाला परिसाचा स्पर्श, लोहाचे कडक होय, हे सामर्थ्य आहे परिसाच्या आधी की मृत ही जीवित राही, अमृत सिद्धी. मेलेल्या माणसाला अमृत दिलं तो ताडकाने उठू शकतो. तैसी गीता ही सेवलिया, अमृत सरिता आहे की जर सेवली तर तुम्ही अमृतमय होऊन जाणार. विस्मय मोह सगळा निघून जाईल आणि आपण तसे होऊ. ही गीता तत्व ज्ञानेश्वरी रोज वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय राहू नका. आजही आळंदीत ज्ञानेश्वरी नाही, वर्षभर मध्ये ज्ञानेश्वरी नव्हती आळंदीमध्ये. तुम्हाला माहित आहे की नाही? आम्ही फोन करून विचारायचो तो ज्ञानेश्वरी संपल्या. म्हटले वारीच्या वेळेला येईल. आता वारीच्या वेळेला आल्या परत संपल्या, आता नाहीये. लोक म्हणले चांगलं ऐकून तरी मरू, चांगलं वाचून तरी मरू, काहीतरी आपल्या बरोबर जाईल. ज्ञानेश्वरी वाचा. आपल्यासाठी त्यांनी शिळे कोरके खाऊन आपल्यासाठी ज्ञानेश्वरी बनवली. ती माऊली आपली आई आहे.
आणि ज्ञानेश्वरीचं पारायण नका करू, सार्थ अर्थ वाचा त्याचा, एक तर मामासाहेबांचा किंवा साखरे महाराजांचा. जीवन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. एकनाथी भागवत आणि टाळकऱ्यांकडे तर सगळ्यांकडं ज्ञानेश्वरी भागवत असलंच पाहिजे. जर महाराष्ट्रात आपण फिरलो आणि टाळकऱ्यांना चेक केलं तर मी म्हणल जर 20 टाळकरी असत तर एक झालं तर दोघांकडे नाही तर एखाद्याकडेच असेल ज्ञानेश्वरी आणि भागवत. आणि अभंग म्हणायला पण पुढे येत आपण सगळे, गीता भागवत करती श्रवण. आणि असलं तर करील ना, ते ग्रंथ आपल्याकडे पाहिजे, आपली पोरं पाहतील, आपलं जगत विश्वाने आपल्याला गुरुपद पार केलेले त्या वाङ्मयाच्या जोरावर ते पाहिलं पाहिजे आपण. मग एवढं सामर्थ्य का त्यांच्यात आलं? त्यांना काय परिसाची उपमा चालेल का? ते म्हणतात नाही चालत. अभंगाचं 3रं चरण, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे उपमा, लोह परिसाची नसाहे गुरुर्देव महेश्वर. जगात जर कोण असतील देव माहितीये का, तर सद्गुरु देव आहे. असे जर आपल्याला भेटले तर आपलं परमभाग्य समजा. यांच्यापेक्षा जगात दुसरा देवच नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव यांच्यापेक्षा गुरु साक्षात परब्रह्म आहे. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. कलियुगी जगामध्ये जर कोण सोडवणार असेल आपल्याला तर साधू संत. त्यांना आपल्याला सद्गुरु पवित्र तुळशीची माळ घातल्याशिवाय राहू नका. तुळशीची माळ घातल्याशिवाय राहू नका. तुळशीची माळ घातल्याशिवाय मरू नका. जीवनाला आले तर पवित्र तुळशीची माळ घाला. नाही लगेच माळ घालायची तर ज्ञानेश्वरी भागवत पहिलं वाचा. काय आपल्या साधू संतांनी आपल्यासाठी लिहिलंय तो आरसा आहे. आणि ज्या दिवशी ते आपल्याला संत कळतील, ग्रंथ कळतील, तेव्हा संत कळेल आणि आपलं जीवन चरित्र करेल. आरसा आपलं स्वरूप आपल्याला दाखवतो. तसं संत वाङ्मय आपण कोण आहोत, कशासाठी आलोय, इथे येऊन काय करायचंय, पुन्हा मिळेल का नाही, प्रत्येकाचं चरित्र आहे. जो फॉरेन मध्ये त्याचं सुद्धा ज्ञानेश्वरी चरित्र आहे. या सळीचं चरित्र आहे ज्ञानेश्वरीमध्ये. याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहे, पण हे जड चैतन्य. प्रत्येकाचं चरित्र याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि आपल्याला जीवन आपलं उज्ज्वल करायचंय. तो पुन्हा मनुष्य जन्म दुर्लभ है, फिर से नहीं मिलेगा. पका फल जो गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. अरे ओम सोहम की लूट है, लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया है, प्राण जाएगा छूट के. श्वास आदि बोल की
तुमचा आहे. देव तुमचा आपला सध्या नोकर आहे. आपला जो श्वास चालवतो ना, देव ढकलतोय. कोरोना जास्त झाला का व्हेंटिलेटरवर गेला का म्हणलं खरं नाही त्याचं. व्हेंटिलेटर मिळतच नाही. तो व्हेंटिलेटर काय करतो, त्याच्या आतमध्ये हवा भरतो, ऑक्सिजन बस 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 भरतो. आता तुमच्या नाकामधून हवा कोण भरतोय का आपण घेतोय? आपण घेतोय, तो भरतोय, आपण घेत नाही. आता समजा आपण घेऊन रात्रीचं झोपल्यावर कोण घेतय? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जगाशी चालिता मीच. आपला देव नोकर आहे आता या घडीला. धर्मग्रंथ वाचल्यावर कळेल. अर्जुनाचाच नोकर नव्हता, त्याचीच गाडी साफ करत होता आणि लेफ्ट राईट मारायला त्यालाच नव्हता सांगत. अर्जुनाच्या घरच्या उष्टापत्रवळी देवाने उचलल्या. आपलं सुद्धा देव आजही आता या घडीला काम करतोय. परंतु आपल्याला संतांची संगत झाल्यानंतर कळेल. झालेली सेवा मी माझा वेळात थांबतोय. झालेली सेवा उदेस्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री साईनाथ महाराज, गायक वृंद, काळकरी, मृदुंगाचार्य, विवेकरी बाबा, माझ्या वडिलांसारखे पेटी मास्तर, आणि या सगळ्यांचं वर्णन केलं. तुमचं नाही केलं तर तुम्ही सर्वात महत्वाचे असं वाक्याचा पहिला भाव पाहिजे. प्रभू मी महेशाच्या मूर्ती, मी माझं भाग्य समजतो. मी ज्ञानी नाही आहे. मी तुमचा कर्ज घेतलेले, कर्ज तुम्ही सावकार आहेत आणि मी माझं कर्ज फेड करण्यासाठी आलोय. मला काहीतरी तुमची मागची उधारी क्लिअर करायचंय म्हणून इथं परदेशी बाबा आणि हे जे बाबा हा, या बाबांच्या यांनी मला इथं आणलेलं आहे. त्यांनी, माझ्या गुरूंनी, साईनाथ महाराजांनी, तुमच्या मंडळांनी आणि तुम्ही सर्वांनी, तुमच्या सर्वांचा मी देणेदार आहे. आणि म्हणून मला 2 तास बाग 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 करायला लावलेले. तू जे खाल्लेस ना यांचं देणं देऊन टाक आणि मग तुला नीट सर्टिफिकेट भेटेल. एरवी भेटणार नाही. मला जायचंच आहे, मला जायचंय, तुम्हाला जायचंय, पण मला देऊन जायचं माझं काहीतरी. मी तुमच्याकडून घेतलेलं आहे. तू का म्हणे होता, तुमचा ठेवा होता, तो देण्यासाठी आलोय. तू का म्हणे माझं गाडीने निरोपा, मार्ग आहे सोपा, सुखरूप संतांची भेट घ्या, जीवन तुमचं कल्याणमय होईल. आणि हे मी माझं सांगितलं, हा माझा स्वानुभव आहे. मी ग्रंथातलं फक्त वाचून नाही सांगितलं, माझ्या जीवनातला मी अनुभव तुमच्यापर्यंत कथन केलाय. त्याच्यात एक आणि एक वाक्याशी सर्व ग्रंथांचं प्रमाणे हे मी माझ्या पदरचं बोलत नाही. त्यामुळे मला हे बोलायची गरज नाही. योग्य असेल ते माझ्या सद्गुरूंचं आणि चुकलेलं असेल ते माझं. मी माझा शिल्लक राहिलेलं नाही. माझ्याकडून हा ग्रंथ आणि हे कीर्तन प्रवचन साधू संत करून घेतात. मी बेअक्कल आहे याच्यातून तो आवाज निघतो त्या बॉक्स मध्ये, तो त्याचा ताकद नाही. ते बसलेले मास्टर आहेत, त्यांच्या हातात आहे कशाचा आवाज वाढवायचा. तसं माझ्यातून काय प्रगट करून घ्यायचं ती चैतन्याची इच्छा आहे, माझ्या गुरूंची इच्छा आहे. म्हणून मी तुमच्यापर्यंत प्रगट केलं. मी तुमचा याचक आहे, तुमचा दास आहे. झालेली सेवा तुम्हाला संत गुरूंच्या चरणावर समर्पित करून एक वेळा मोठ्या प्रेमाने संतांचं भजन करूया.
Thank you.